नमस्कार. मस्तानी बाईसाहेबांनी बाजीरावांना बिघडवलं का, हा एकमेव प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आजकाल बाजीरावांच्या आणि मस्तानी बाईसाहेबांच्या विषयामध्ये बरंच काही बोललं जातं आहे, म्हणून त्या विषयातले काही खुलासे, काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे. बाजीरावांच्या आयुष्यामध्ये मस्तानीबाईंचा प्रवेश हा बाजीरावांना बदफैली करणारा होता, रंगेल करणारा होता, दारुडा करणारा होता, अशी मांडणी अनेक जण करतात. बाजीरावाच्या चरित्रावर डाग टाकण्यासाठी मस्तानींच्या नावाचा वापर नेहमीच केला जातो. बाजीरावांच्या आयुष्यातलं मस्तानीचं स्थान काय? मस्तानी कुलवती होती की कलावंती होती? मस्तानी फक्त एक नाचणारी स्त्री होती की अजून काही तिचं बलस्थान होतं? या सगळ्यांचा विचार सातत्यानं इतिहासातल्या अनेक मंडळींनी केलाय. आता मस्तानीचे वंशज मुस्लिम आहेत की हिंदू, हाही प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांचे दावे असे आहेत की ते ब्राह्मण नाहीत आणि काही जण म्हणतात की ते ब्राह्मणाचे वंशज असल्यामुळं त्यांना ब्राह्मण मानलं पाहिजे. बाजीरावांच्या एकूणच सगळ्याचा दोष मस्तानीच्या माथी मारत मारत, म्हणजे मस्तानींच्या बदनामीच्या या कटापेक्षा सुद्धा बाजीरावांच्या बदनामीचा कट अधिक वाटतो. कारण मस्तानींच्या मध्ये बाजीराव बुडून गेले होते, ते तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते आणि याच प्रेमातून बाजीरावांनी मराठी साम्राज्याचा खेळखंडोबा केला, असंही अनेकांना वाटतं. बाजीरावांची बदनामी करण्यासाठी मस्तानी या व्यक्तिमत्वाचा वापर केला जातो. मस्तानींना चित्रपटांच्या मधून एक नाचणारी स्त्री अशा स्वरूपामध्ये दाखवलं जातं. एक अंगवस्त्र, एक उपवस्त्र अशीच त्याची प्रतिमा रंगवली जाते. इतिहासातल्या अनेक बायका करणाऱ्या पुरुषांच्या रंगेलपणाकडं, बदफैलीपणाकडं साफ दुर्लक्ष करत एकमेव मस्तानीचा वापर करून बाजीरावांना बदनाम केलं जातं. मुळात राजकारभार करणाऱ्या अनेक राजकारणी, त्यावेळेसच्या राजकारणी राजांना बहुविवाह करता येत होते आणि समाजात ते मान्य देखील होते. बाजीरावांच्या आणि मस्तानीच्या मध्ये एवढाच एक बदल आहे. तो बदल म्हणजे मस्तानी या परप्रांतीय होत्या आणि परधर्मीय होत्या. एवढाच काय तो फरक आहे. मस्तानी कोण होत्या आणि काय होत्या हे समजून घ्या. बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यांच्या एका पत्नीची ही मुलगी म्हणजे मस्तानी या राजकन्या होत्या, हे विसरून चालणार नाही. मस्तानी नर्तकी, नाटकशाळा असा कुणाचा भ्रम असेल तर तो काढून टाका. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, 33.5 लाख रुपयांचा ॲट दॅट टाइम 33.5 लाख रुपयांचा बुंदेलखंडातील मुलूक, 33.5 लाख रुपये वसुली करू शकणारा बुंदेलखंडातील मुलूक मस्तानींना त्यांच्या लग्नाच्या वेळी बहाल केला होता. आणि मस्तानी कोण होत्या तर मुस्लिम संप्रदायातील एक प्रणामी पंथ आहे, जो हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्हीही धार्मिक गोष्टींना मानतो. अशा या प्रणामी पंथातल्या मस्तानी होत्या. आता त्याच्या प्रणामी पंथामध्ये काही नियम आहेत, जगण्याचे नियम आहेत. त्या जगण्याच्या नियमांना रेहनी असं म्हटलं जातं. या रेहनीमधला एक श्लोक मी तुम्हाला सांगतोय, एक वाक्य तुम्हाला मी सांगतोय, ते फार महत्त्वाचं आहे आणि मग बाजीराव कसे काय झाले होते, बिघडले की नाही हे तुमच्या लक्षात येईल. पीना तंबाकू छोड़ दो, पीना तंबाकू छोड़ दो और मांस मछली सब, पीना तंबाकू छोड़ दो और मांस मछली सब, शराब और सब कैफ, कैफ म्हणजे अंमली पदार्थ, शराब और सब कैफ, परदारा चोरी नकब. तंबाखू ओढणे, विडी वगैरे असेल तर ती सोडून द्या. और मांस मछली सब, मांस आणि मासे दोन्हीही वर्ज्य आहेत. शराब और सब कैफ, नुसती शराब नाही, नुसती दारू नव्हे, सब कैफ, सगळे अंमली पदार्थ.
परदारा चोरी नकब, आणि दुसऱ्याच्या बायकोची चोरी करायची नाही. इतक्या नेमस्त आणि मवाळ पद्धतीने राहणारा हा प्रणामी पंथ, आणि या प्रणामी पंथातली मस्तानी, ज्या पंथातच मांस, मछली, दारू आणि परस्त्री गमन अवैध आहे, मान्य नाही, त्या पंथातील मस्तानी आपल्या पतीकडून हे विषय करून घेईल ही शक्यताच उरत नाही. आता ही रेहणी जर मस्तानी पाळत असतील तर बाजीराव देखील मस्तानीसाठी पाळतच असतील, कारण बाजीरावांचं मस्तानीवर प्रेम होतं. मस्तानीच्या सौंदर्यावर प्रेम होतं का, तर मस्तानीच्या पराक्रमावर, मस्तानीच्या समर्पणावर बाजीरावांचं प्रेम होतं. आणि मस्तानींच्या पुण्यातील आगमन ते मस्तानींचा मृत्यू या कालखंडाला जर तुम्ही तपासलं तर बाजीरावांच्या आयुष्यामध्ये मस्तानी आल्या म्हणून कधीच बाजीरावांनी आपल्या पत्नीचा त्याग केलेला नाही आहे, कधीच केलेला नाही आहे. उलट जे पत्रव्यवहार आहेत त्या पत्रव्यवहारात असं दिसतं की मस्तानीबाई साहेब आणि काशीबाई साहेब यांचे एकमेकात उत्तम संबंध होते. मस्तानीबाई साहेब या काशीबाईंना ताई साहेब या नावाने हाक मारत, ताई साहेब. आणि अनेक वर्ष धडपडेंच्या वाड्यामध्ये आणि शनिवार वाड्यात मस्तानींचं वास्तव्य पेशवे कुटुंबाच्या सोबत होतं. आता जरा इतिहासातील काही तारखा तपासून बघणं आवश्यक आहे, काही साल तपासून बघणं आवश्यक आहे. मग तुमच्या लक्षात येईल की बाजीरावांचा आणि मस्तानीच्या संबंधामुळं बाजीरावांच्या मूळ वैवाहिक आयुष्यावर काही परिणाम झाला आहे का. 1929 साली बाजीराव मस्तानींना पुण्यात घेऊन आले. 1929 ते पुढच्या काळामध्ये काय काय घडलंय जरा नीट बघा. या काळात बाजीरावांच्या प्रचंड मोठ्या स्वारी उत्तर भारतामध्ये झालेल्या आहेत. सतत बाजीराव बाहेर होते. मधला काही काळ, काही महिने ते पुण्यात परत येत असत आणि पुन्हा मोहिमांवर जात असत. या काळामध्ये 1729 साली मस्तानींचं आगमन पुण्यामध्ये झाल्यानंतर बाजीराव आणि काशीबाई यांना अपत्य किती झालीत हे बघा. 1729 साली बाजीराव मस्तानींना घेऊन पुण्यात आले तर 3 मार्च 1733 साली, मार्चच्या मागे तुम्हाला जावं लागेल यासाठी, काशीबाईंना पहिली पुत्रप्राप्ती झाली आहे. 29 जून म्हणजे 6व्या महिन्यात 29च्या ते मस्तानींना घेऊन आलेत, तर 33 साली बाजीरावांना पहिली पुत्रप्राप्ती झाली आहे, जो पुढे अकाली वारला, काशीबाईंच्याकडून झालेली. पुढे 1 ऑगस्ट 1734 साली, म्हणजे 3 मार्च नंतर 1 ऑगस्ट 1734 साली रघुनाथरावांचा जन्म झालेला आहे, 34 साली काशीबाईंच्या पोटी. आणि 10 जुलै 1735 साली जनार्दनचा जन्म झालेला आहे. म्हणजे 29 ते 35 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये मस्तानीबाई साहेब पुण्यामध्ये असताना सुद्धा बाजीरावांचे आणि काशीबाईंचे संबंध पती पत्नीसारखे होते, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. याचा अर्थ मस्तानींनी कधीच बाजीरावांना पहिल्या पत्नीपासून रोखण्यापासून रोखलेलं नाही आहे अथवा त्यावर आक्षेप व्यक्त केलेला नाही. 1736 पर्यंत सगळं काही ठीक होतं. 1736 पर्यंत, 1729 ते 1736 या कालखंडात सारं काही अलबेल होतं. अगदी मस्तानी पेशव्यांच्या कुटुंबासोबत वावरत होत्या. आक्षेप होता तो राधिकाबाईंचा, ज्या बाजीरावांच्या आई होत्या, चिमाजी अप्पांचा जे भाऊ होते, आणि त्यांच्या पुत्राचा, यांचा पुढे आक्षेप होता. पण 1736 साली जेव्हा बाजीरावांना समशेर बहादूरची मुंज करावी वाटली तेव्हा मात्र इथे वाद निर्माण झाला. मुंज केल्यावर तो अधिकृत ब्राह्मण पुत्र आहे सिद्ध होईल आणि मग तो भविष्यात पेशवाईवर दावा करू शकेल हे लक्षात येईल. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बाजीरावांच्या पेशवेपदाच्या काळापर्यंत पेशवाई वंश परंपरेनं दिली जात नव्हती. ती योग्यता पराक्रम सिद्ध करूनच मिळवावी लागायची. पण तरीही
मनात अचानक असं आलं की हा संपत्तीचा, सत्तेचा आणि पेशवाईचा दावेदार शमशेर बहादूर होऊ शकतो आणि हे घालून देणारे आजूबाजूची म्हणजे बाजीरावांच्या मातोश्रींच्या आजूबाजूची मंडळी होती. कुठेही मस्तानींच्या असण्याला विरोध झालाय असं अजिबात नाही आहे. पण निवडक 4-5 मंडळींचा हा विरोध आणि या विरोधातून मुंज करण्याला विरोध आणि त्यानंतर मस्तानींच्या अस्तित्वाला विरोध असा प्रकार सुरू झाला. आणि यातूनच मस्तानींना दूर ठेवणं, कैद करणं असे प्रकार घडलेले आहेत. निवडक लोकांच्या सत्तालोलुपतेतून मस्तानी बाईसाहेबांची झालेली प्रतिमा ही आजपर्यंत पुसल्या गेलेली नाही आहे. महाराष्ट्रातल्या एका वीर योद्ध्याला एका वीरांगनेशी लग्न केल्याचा परिणाम भोगावे लागलेले आहेत. बायकोवरही आणि दुसऱ्या बायकोवरही बाजीरावांचा मस्तानीचा अधिकृत विवाह भीमाशंकरच्या मंदिरात पार पडलेला आहे. तो गांधर्व विवाह नव्हता. बाजीरावांच्या संपत्ती इतकीच संपत्ती बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजानं आपल्या मुलीला वरदक्षिणा म्हणून सोबत दिलेली होती. एकदाही मस्तानीने बाजीरावांच्या आणि काशीबाईंच्या पुत्राच्या जागी माझ्या पुत्राला पेशवाई बहाल केली जावी अशी मागणी केल्याची नोंद इतिहासात दिसत नाही. एका वीरांगनेला वारांगना ठरवण्याचं पाप महाराष्ट्रातल्या ज्या मंडळींनी केलंय ना, त्या पापाचं परिचालन आता करावं लागणार आहे. बाजीरावांच्या चारित्र्यावर बाजीरावांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी लावलेले डाग पुसावे लागतील आणि मस्तानींचा उल्लेख पेशव्याची पत्नी म्हणून मस्तानी बाईसाहेब असाच करावा लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.